लागून नाही राहिला. काय काय करावं काही समजून नाही राहिलं. पोरगी नुसती माझ्या जीव घोरातच टाकून राहिली. कसं करावं काही समजत नाही. येऊनही नाही राहिली, फोनही लागून नाही राहिला. किती कसं मला टेन्शन येऊन राहिलं. काय करावं काही समजत नाही देवा. काय करू? नीताला फोन करू काय? कुठंही दिसून नाही राहिली म्हणून. नाही तिचे सासू सासरे काय तिला त्रास द्या, तिचे डोक्याला टेन्शन येईल. नाही आताच नाही कर बापा फोन, मग करेन तिला फोन. काय दिसते हो, चिठ्ठी दिसून राहिली. काय होतं पाहतो बाई, काय होतं उघडते. काय माहित. हा चिठ्ठी दिसून राहिली. हा गीता नाव दिसून राहिलं. मी घर सोडून जात आहे. माझं ज्या मुलावर प्रेम आहे त्याच्यासोबत मी आई चाललेली आहे. काय 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 केलं गीताने? काही नाही बसते. काय तर पाहू नको. मी आता कधीच येणार नाही तुझ्या घरी. काय करू? काय करून ठेवलं या पोरीनं. तिच्या बाप्पाला कसं सांगू? हिचा बाप तर बातच टेन्शन घेते, तब्येत बिघडते. नीताले कोणत्या तोंडाला सांगू या पोटीचं? कधी आली नाही आपली गीता. कुठं आहे? चला फोन माहिती कसं शेवटी माणसाला सांगाच लागलं ना. लडकं मडकं तोंड करून बसली. काय झालं कोण अशी एकदम नाराज दिसून राहिली. डोळ्यातले आसू लपून राहिली माझ्यापासून. सांगा ह्या माणसाला. या माणसाची तर लवकरच तब्येत बिघडते तेव्हा. कसं पण सांगा तर लागणारच आहे. एक ना एकदा धक्का बसणार तर सांगतोच मी त्याला. आता सांगतो शांततेनं. ऐका, आवाज करू नका, कोणाला माहित नका होऊ देऊ. आपली गीता नाही काय, तिने चिठ्ठी तर लिहून ठेवली आहे. मी वाचली तर त्यामध्ये मी पळून चालली, निघून गेली हो घरातून. आता येणार नाही म्हणते, वाट पाहू नका म्हणते. तिनं अशी चिठ्ठी लिहिली व ह्या पोट्टीनं मलाच केलंच. अशी कशी ना आपली बेइज्जत करून गेली ही पोट्टी. हिला थोडी समजलं नाही का आपल्या लग्नाला दाखवलं बाबानं. त्या बाबाची किती बेइज्जत करावं म्हणून. पोरगी कधी समजली नाही आपल्याला. तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवलं नाही. लोकायला माहीत होणारच आहे 2 दिवसानं. नाही आता सध्या कोणाला सांगू नको कसं असते या गोष्टी. लोकांना माहीत होईल तेव्हा होईल. पहिली गोष्ट काढू नको. हो तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही स्वतःला सावरावं. नाही आपण नाही सांगायचं कोणाला. होईल ते होईल माहीत. आता काय करतं, तिनं तिच्या कर्मानं गेली ते तिनं तिला चांगलं समजून सांगितलं, आपण नाही ऐकली ते गेली. आता काय करता हो. आपल्याला काही आता सांगायची, कोणाला बोलायची उजागिरी नाही राहिली. त्याच्या घरी माहीत होईल तर किती नामुष्की करते. कसं वाटत. जवाई माणूस काय म्हणत, तुझी बहिणाची तुझी बहीण त्याची जवाई माणूस म्हणत. तिचे सासू सासरे तिला किती टोमणे देईन आपल्या नीताले. तुझी गीता अशी आणि तुझी गीता तशी, तुझ्या बाय बापाचे संस्कार असेच आहे का असं म्हणत. नाही तिच्या घरचे लोक चांगले हो, म्हणूनच तर आपली नीता चांगली आहे हो. ते एवढे चांगले लोक आहे. असे नाही म्हणत हो, असे नका म्हणू. मला चक्कर येऊन राहिले. काय बोलतो समजून राहिलं. लिला धड करते. लिला कसं तरी वाटतं. कोणाला सांगू, ह्या माणसाचं दुखून राहिलं. बीपीच कमी होते तेव्हा साखर पाणी देतो पहिले येईल. शांती आम्ही पाणी साखर पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी, बरं लागते. ची गोष्ट आहे कोणाला सांगता येईल. सांगितलं तर माहित होईल बाहेर. येईल दे आता नेहमीचा त्रास आहे. काही सांगायला नाही पुरत. होते दुरस्त. साखर पाणी दिलं का बरंच लागते. थांब मी लवकर घेऊन येतो साखर पाणी. कसं करू रे देवा. विचार करून ठेवला या पोरीनं. मायवाली थोडीशी लाज नाही राखली. एवढ्या दिवसाची गमावली म्या. लोक म्हणत नाही का मला किती संस्कार नाही चांगले. याची पट्टी पाहून गेली. जरा टेन्शन रे देवा. कसं करू. जरा खाली पायनं लावलं रे देवा. मायवाला किती नाव कमावलं आयुष्यात. हिनं गमावलं लावलं माया. त्याशिवाय माय काही कमी होत नाही देवा. एखादं पोरगं असतं तर पाहायला गेलं असतं. मला पोरगही नाही. माई लिहितच माझ्या पुरासारखं काम करते. माझ्या नीतालाच फोन करतो मी. मोठ्या मनाची पोरगी आहे. कधीच नाही बोली इज्जत डावाले नाही लावली. पोरगी लय चांगली. तिला शेवटी मी कुठे समजून घे म्हणतो ते समजून घेते. हे काठी चांगलीच नाही निघाली. काहीच समजून नाही घेत. हो जराशी उठून बसा. मी तोपर्यंत साखर पाणी आणते. हो बसतो उठून. आयुष्यात कधीच हारलो नाही एवढं. मला असं हारल्यासारखं कधीच नाही वाटलं. एवढे उतार चढाव पाहिले माझ्या जीवनात. लय गरिबीची परिस्थिती लय गेली, पण कधीच असं हारल्यासारखं म्हटलं. हा ज्या पोरी बाई मला हारल्यावर वाटलं. साखर पाणी पिऊन घ्या. तीर नका सळू. तुमच्याशिवाय मला आहेस कोण. तुझ्याशिवाय मला कोण आहे. माझ्याशिवाय तुला कोण आहे. पोरगी गेलीस. आता मी नीताला फोन करतो बाई. तू काही म्हणतीले म्हणतो फक्त घरच्या सध्या सांगू नको. मग सांगू नका बरं तिले. आपलं टेन्शन तिच्या मागं लागते. राहू द्या सांगू नका ना. नाही माही नीताला सांगाच लागते. माही नीता म्हणजे नीता आहे बा. माझ्या नीताला सांगा लागते. नीताला फोन करतो. तू काही म्हण. आता मी नीताला फोन करतो. करा. हॅलो बाई नीता. चल बाबा काऊन तुम्ही असे रडून राहिले. पहिले रडणं बंद करा. काय आहे तू बोला लवकर. धडधड करू राहायची ती. बोला लवकर. त्या कोणत्या तोंडाने सांगू तुले. आपली गीता गेली पोरं. तिला चिठ्ठी लिहून ठेवली हो बाई. कसं करू आता मी सांग तू. काय केलं तिनं.
जराशी शांत आहे, फक्त घरी कोणाला सांगू नको सध्या, थांब हा 1-2 दिवस, त्याच्यानंतर सांगतो. जो हे बुवाले नको सांग, कोणाला नको सांगू, आता सध्या मनात ठेव. बाबा मनातच ठेवतो, सगळं मनातच ठेवतात सगळं मनातच ठेवून राहिली मी, नाही तर काय करू. चांगलं स्थळ आलं होतं, सगळं जण म्हणे चांगलं आहे, करून घ्यायला पुरते, पण ही नाही ना, काहीच नाही ना पाहिलं, काहीच नाही, चालली गेली. मीच ते एकदम दंग होऊन गेलो, काय करून काय नाही, माझ्या पायाखाली जमीनच पिसकल्यासारखी वाटली. मी म्हटलं ती आई म्हणे काही सांगू नका, तिले दुःख वाटते, पण नाही म्हटलं मापुरीला सांगितल्याशिवाय मला बरं नाही लागत, म्हटलं मी तिला सांगतो. म्हटलं तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी एकदा फोन करून पाहतो, तिले उचलते काय तर पाहतो, कसं आहे जागीच्या अगोदर पहिले पाहतो ना, तिथे फोन लावून पाहतो, तुम्ही नंतर बोल जा माझ्यासोबत. बाई कर फोन तिथे, तुझ्या मतानं ऐकली तर ऐकली, काही सांगता नाही येत, जायची असेल तर कुठं असेल तर येईन वापस, तुझ्या समजल्यानं. बाबा तुम्ही धीर धरा, मी ठेवतो फोन. हो तुझ्या धीरे मला फक्त गीताला फोन लागला पाहिजे, तिचा स्विच ऑफ नसला पाहिजे. चल मी करून बघते. लागला. हॅलो गीता. माझं चुकलं ग ताई, खूप सारं चुकलं. काय चुकलं करून राहिली. आता काय म्हणतो तू, कुठं चालली गेली होई, ये ना माझ्या घरी लवकर, जाऊ नको त्याच्यासोबत, जाऊ नको तू ये पाय, मी पाया पडतो आता, ऐक मा एवढं ऐकू बाई, जाऊ नको त्याच्यासोबत. बाबा पूर्ण हळून गेले व आई हळून गेली, जाऊ नको त्याच्यासोबत, मी पाया लागतो तुया, काही नाही. तू म्हणत होती तेच कर झालं ग, आज माझ्या डोळ्यातले अश्रू पडून राहिले. तू नेहमीच म्हणत होती तो मुलगा चांगला नाही. काय करू आता ताई, मी सगळं गमावलं मी. त्यानं काय केलं तुझ्यासोबत असं? नाही ताई, माझे 1.5 लाख लंपास करून तो पळाला, मला धोका दिला. पैसे गिशात टेन्शन नको करू घेऊ. तू फक्त घरी ये. थांब मी बाबाला फोन करतो तेवढा. तू फोन मी लवकर पहिले बाबाला सांगतो का नाही बा तुम्ही काही कल्ला फाडू नका, येते बा ते घरी म्हणून. तुम्ही पहिले बाबाला फोन करतो, मी बाधी फोन करतो तुले. काही ठेवू नको. बाई काय म्हणते आपली गीता, कुठे आहे म्हणते. टेन्शन नका घेऊ. तिले त्यानं फसवलं आणि तिला तिच्या घेऊन तो फरार झाला बाबा. आणि आपली गीता येते, तिला तुम्ही काही म्हणू नका. मी म्हटलं तिला घरी ये म्हटलं, ते हाव म्हणे येतो म्हणे, फक्त तुम्ही तिला काहीच बोलू नका बाबा आता सध्या. झालं बाई वापस आली आणि कोणापाशी गोष्ट नाही निघाली म्हणून, नाही तर सारी बोंब झाली असती. टेन्शन घेऊ, आपल्या मागं देवच आहे. देवच आपलं बरोबर करते, केला ना बरोबर. मी म्हणतो ना तुम्हाला नेहमी देव बरोबर करते म्हणून. ना बाई तेच बरोबर आहे. तिला फोन कर लवकर ये म्हणा घरी, काही नाही म्हणत मला आई बाबा. हो करतो बाबा मी. थांबा मी फोनवर बोलतो तिच्यासोबत. ठेवा तुम्ही. आता तुम्ही धीर ठेवा जीवाले, काहीच नाही येते आता घरी, काही नाही होत.